मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज ठरलं तर मग या मालिकेचे लोकेशन आउट ऑफ स्टेशन दाखवलंय बरं का. खूप सुंदर आहे. आजचा भाग तुम्हाला नक्की आवडणार. बघा, तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की सायलीला तिचं लहानपणचे धुसर सगळं आठवतंय. धुसर काय, सगळंच आठवतंय. फक्त तिला एवढंच आठवत नाही की ती खरी तन्वी आहे. आता बघा, सायली अर्जुनला सांगत असते तिथे त्या दाट झाडीखाली एक मावशी बसायच्या, पेरू आणि देवाचं सगळं सामान घेऊन. त्या बघा, त्या आल्या आजी. आणि खरंच एक आजी, वयोवृद्ध आजी तिथे येऊन बसतात बरं का, पेरूच्या झाडाखाली. अर्जुन आता बघतच राहतो सायलीकडे. कसं वाटतंय ना मंडळी, जाणून बुजून सगळं दुर्लक्ष केल्यासारखं. बघा तर, ऐका, तुम्हाला मजा येईल आज एपिसोड रिव्ह्यू ऐकायला. सायली आता त्या मावशींना बघून म्हणत असते, बघा ना, त्या मावशींचं बरंच वय झालंय. अर्जुन म्हणतो, तू इथे आधी आलीयस का बायको? सायली पुढे म्हणते, अहो तिथे ना पलीकडे कुल्फीवाले काका असायचे, पप्पू काका. त्यांच्याकडे जे कुल्फी मिळायची ना ती जगात कुठेच मिळायची नाही. ते कुल्फी लेलो, कुल्फी लेलो असं म्हणत म्हणत यायचे. घंटी वाजवायचे त्या गाडीची. आता तेवढ्यात तो कुल्फीवाला खरंच आला आणि म्हणत असतो, कुल्फी लेलो कुल्फी. आता हे तर जनरल आहे म्हणा. पण बघा आता पुढे काय घडतं. सायली आता ते बोट दाखवून दाखवून अर्जुनला सगळं सांगत असते. अर्जुन म्हणतो, ए बायको, तू खरंच या आधी इथे आलीयस का? सायली आता इकडे तिकडे बघायला लागते आणि म्हणते, छे हो, मी कुठे इथे आधी आलीये? या कुलदेवतेच्या मंदिरात मी आताच आले, या आधी कशी येईल मी? त्यावर अर्जुन म्हणतो, चल व्हॉट रबिश, अगं तुला कसं काय एवढं सगळं डिटेलमध्ये माहितीये? नाही, तुला तर इथे जांभळाचं झाड आहे वगैरे वगैरे सगळं सांगतेस तू. इनफॅक्ट आपला रस्त्याने मॅप बंद पडला तर तूच मला इथे घेऊन आलीस सगळा रस्ता सांगत. तुला कसं काय माहिती हे मंदिर? सायली म्हणते, हा तर माझा अंदाज होता हो. अर्जुन म्हणतो, हा तुझा अंदाज आहे? सायली म्हणते, हो. अर्जुन म्हणतो, असू शकतं म्हणा. म्हणजे मंदिराच्या बाहेर असं म्हणजे फुलं विकणारी बाई, अशी आजी वगैरे असतंच म्हणा, कुल्फीवालाही असतो. असेल. तसंही या कुल्फीवाल्याचं नाव पप्पूचे हे कोणाला माहितीये? सायली म्हणते, असेल कदाचित. अर्जुन म्हणतो, चल आता लवकर लवकर दर्शन घ्यायचे आपल्याला, पटापट जाऊ आणि सावकाश जाऊ. सायली म्हणते, अहो पटापट जायचं आणि सावकाश पण. अर्जुन म्हणतो, अगं पटापट यासाठी जायचंय, ऊन वाढेल ना म्हणून, आणि सावकाश यासाठी की माझ्या बायकोला दगड वगैरे नको ना लागायला रस्त्याने. चल चल चल. अर्जुन आता पटकन त्याचा गॉगल घालतो आणि छत्री घेऊन सायलीच्या डोक्यावर अशी छत्री घेऊन चालत असतो. आता मंदिरात जाण्यापूर्वी त्या आजीकडनं ते फुलं घ्यायला लागतात बरं का. अर्जुन म्हणतो, आजी आम्हाला एक ताट दे बरं पूजेचं. सायली म्हणते, आजी आम्हाला तिखट मीठ लावलेले पेरू पण दे हं. अर्जुन म्हणतो, अगं असं काय करतेस बायको, पेरू नाहीये त्यांच्याकडे, त्या फुलं वगैरे विकतात. सायली म्हणते, मिळतील ना आजी तुमच्याकडे पेरू? त्यावरती आजी म्हणते, अगं बाई, आधी विकायचे मी पेरू, पण आता काही विकत नाही. 10 वर्षापूर्वीच आमचं पेरूचं झाड वटलं, त्यामुळे मी आता पेरूची टोपली ठेवणं बंद केलं ग. पण मी पेरू विकायची हे तुला कसं ग माहिती पोरी? सायली आता आश्चर्याने त्यांच्याकडेच बघायला. याचं उत्तर सायलीकडे नव्हतंच, पण इकडे प्रिया मॅडमचे थाट चालू आहेत बरं का मंडळी. जेलमध्ये एकदम चेकअपसाठी डॉक्टर वगैरे येत आहेत. आता तिचं चेकअप वगैरे चालू आहे. आज तिने केला बरं का पूर्णाजीला फोन, प्रेक्षकांनो. आणि आता पूर्णाजी तर असं म्हणायला लागल्यात, कैसा लगा मेरा मजाक. म्हणजे बघा आता ते ओळखायला लागल्यात सायलीला पुन्हा. जरा गडबडच आहे बरं का मंडळी. काय गडबड आहे ते कळेलच आपल्याला हळूहळू. आता त्या डॉक्टर चेक करतायत, प्रियाला विचारतायत बरं वाटतं का आता. ती म्हणते, सकाळी जरा मळमळत होतं. मग त्या डॉक्टर म्हणतात, हिला जरा गोळ्या लिहून दे. आणि त्या डॉक्टर म्हणतात, हिच्यासाठी डाएटचा प्लॅन वगैरे देते, पौष्टिक आहार हिला मिळतोय की नाही ते व्यवस्थित बघा. बापरे, जेलमध्ये भारीच सोय आहे प्रियाची. आता प्रिया त्या जेलरला म्हणते, ऐका ना ताई. आता त्या ताई म्हणतात, काय आता? प्रिया म्हणते, जरा बोलायचं होतं. तुमच्या परवानगीने मी माझ्या घरच्यांना पत्र लिहिलं, पण त्यांच्याकडनं काही उत्तर आलेलं नाहीये. मला त्यांना कॉल करून सांगायचंय, माझ्या सासूबाईंना सांगायचंय मी गरोदर आहे म्हणून. मी सांगू शकते का? त्यावर त्या जेलर म्हणतात, हे बघा, कैद्यांना काही असं फोन वगैरे करता येत नाही, त्यासाठी प्रोसिजर असते. प्रिया म्हणते, करा ना मग प्रोसिजर, मला बोलायचंय हो माझ्या घरच्यांशी. त्यावर त्या जेलर म्हणतात, ठीक आहे, कॉन्स्टेबलला सांगते, त्या तुला थोड्या वेळाने घेऊन येतील बाहेर. प्रिया म्हणते, थँक्यू हं ताई. प्रियाचं आता काम झालंय. प्रिया आता पूर्णाजीला फोन लावते बरं का प्रेक्षकांनो. मस्त दाखवलाय त्यांनी तो सीन सुद्धा. आजचा भाग ना खरंच छान आहे आणि खूप मोठा दाखवलाय प्रेक्षकांनो, पण खरंच छान दाखवलाय. प्रिया मनाशीच आता विचार करायला लागते, बरं कल्पीने ते पत्र वाचून रिॲक्ट का केला नाही कोणाच ठाऊक, पण आता फोनवर माझं बोलणं ऐकून तिला रिॲक्शन द्यावीच लागेल. प्रियाने मनाशी ठरवलंय, आता फोन करायचा म्हणजे करायचाच. आणि नेमका तो फोन आता पूर्णाजी उचलते. बघा तर काय होतं. आता अर्जुन म्हणत असतो, अगं ए सायली, या पेरू यांच्याकडे होते हे तुला कसं माहिती? सायली म्हणते, म्हणजे साधारण बाहेर असे कोणी विकत असलं काही तर सगळ्या सारख्या गोष्टी असतात ना, त्यावर म्हणून मी अंदाज लावला. अर्जुन म्हणतो, बरं चल आता आपल्याला उशीर होतोय, आणा इकडे ते ताट आण बरं इकडे सायली पूजेचं.
सायली म्हणत असे, मला घेऊ द्या ना हे पूजेचं ताट. अर्जुन म्हणतो, अगं वजन आहे त्याचं. सायली म्हणते, एवढूशा ताटाचं कसलं आलंय वजन, आणा इकडे मी घेते पूजेचं ताट. अर्जुन म्हणतो, बरं. सायली आता त्या आजीजवळ बसते आणि म्हणते, आजी मला आणखीन थोडासा भंडारा द्याल का? मला भंडारा उधळायला फार आवडतं. बहुतेक ना प्रेक्षकांनो, ते जे मंदिर आहे ना यांच्या कुलदेवतेचं, ते ज्योतिबाचं किंवा खंडोबाचं आहे असा एक अंदाज आहे माझा. त्यांनी मूर्ती दाखवली आहे बघा, त्यावरनं बघा तुम्ही कुठलं मंदिर असेल. त्या आजी आता सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि तिला एक्स्ट्रा भंडारा देतात आणि म्हणतात, पोरी तू लहान असताना या मंदिरात यायचीस का ग? सायली म्हणते, असं का विचारताय? त्यावर त्या आजी म्हणतात, अगं एक छोटी पोर यायची बर का तिच्या आई बाबांबरोबर, तुझ्यासारखीच हट्ट करायची, हे ताट माझ्याकडे दे, माझ्याकडे दे असं म्हणायची ग. आणि ते ताट तिच्या हातात आलं की असाच ती भंडारा मागायची माझ्याकडे जास्तीचा. तुला पण असं भंडारा आवडतं ना उधळायला, तिला पण असंच आवडायचं बघ. अर्जुन म्हणतो, अहो असं काही नाही, सगळ्यांनाच आवडतं भंडारा भंडारा उधळायला, लहान मुलांना मस्ती करायला आवडतेच नाही का? आजी म्हणतात, अहो हो, पण ती पोर माझ्याकडे अशीच पेरू पण मागायची. तिची आई म्हणायची, मुली तू नुसता पेरू खा, तिखट मीठ लावू नको, तुला तिखट लागेल. पण ती मुलगी म्हणायची, नाही नाही, मला तिखट मीठ लावलेलाच पेरू पाहिजे. आणि हिने पण असंच मला मागितलं ना पेरू तिखट मीठ लावलेला, म्हणून मला आपलं आठवलं आणि तुम्हाला सांगितलं. सायली आता विचार करते, कोण असेल ही लहान मुलगी, तिला सगळं माझ्यासारखंच करायला आवडतं. अर्जुन म्हणतो, बायको झालं ना तुझं, चल चल निघूयात का आता? बरं आजी, इथे मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या कुठे आहेत? त्या आजी काही सांगणार तेवढेच सायली म्हणते, अहो इथेच आहेत ना पलीकडे, इथून बाजूला गेल्यावर. अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोला ना इंटरनेट पेक्षाही जास्ती कळतं बरं का, चला चला आता जाऊयात, उशीर होतोय. अर्जुन सायलीला आता मंदिरात घेऊन जात असतो. सायलीला सगळं कळतंय बरं का, जवळपास तिला लहानपणच्या सगळ्या आठवणी आठवतात, पण फक्त ती खरी तन्वी नाहीये एवढं सोडून तिला सगळं आठवतंय. तर आता हे दोघे त्या मंदिराजवळ येतात बरं का, सायली अर्जुन, आणि अर्जुन बघतो तर काय, बाप रे एवढ्या मोठ्या पायऱ्या, ए बायको एवढ्या पायऱ्या तू चढून जाशील? अगं जमेल का तुला जायला? इकडे छोटा रस्ता नाहीये का कुठे? आता सायलीला त्या छोट्या तन्वीचे भास होतात, तेव्हा ती छोटी तन्वी तिला दिसायला लागते बरं का इमॅजिनेशन मध्ये. त्यात ती रविराज आणि प्रतिमा सोबत चालत असते आणि म्हणत असते, ए आई बाबा आपण इकडून जाऊयात ना, इथे छान छान झाडं आहेत, सावली आहेत, मला सावलीतून जायला फार आवडतं, गारगार वाटतं ना. आता सायलीला ते आठवतं आणि सायली अर्जुनचा हात धरून म्हणते, चला आपण ना इकडून जाऊयात, इथे दाट झाडी आहेत, छान वाटेल गारगार आपल्याला, आपण तिथनच जाऊया. अर्जुन म्हणतो, तुला कसं माहिती ग, तू खरंच इथे येऊन गेलीस का आधी? अरे तू इंटरनेटचे व्हिडिओ वगैरे बघितलेस का सायली? किंवा मम्माने सांगितलं असेल तुला, हो ना? सायली म्हणते, नाही हो, शक्यतो पायऱ्यांच्या बाजूला एखादी पाऊलवाट असतेच ना, म्हणून अंदाज लावला मी. अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे तू इंटरनेटवर मंदिराचे व्हिडिओ पाहिले, तर कळलं मला बायको. अगं तू असं दाखवतेस की जसं काही तुला माहितीच नाहीये. ए बायको सगळं कळतंय हा मला. ए बायको इम्प्रेस करायचं ना मला, होतोय मी इम्प्रेस होतोय. सायली मनात विचार करते, मी तर या मंदिराबद्दल कुठे काही ऐकलं पण नाहीये, अगदी कुठेच नाही, तरी पण मला एवढं सगळं या मंदिराबद्दल कसं माहितीये? सायली आणि अर्जुन आता त्या मंदिराच्या पाऊलवाटेने जातात बरं का, चढावरनं. पण जर पायऱ्याने गेले असते तर जास्ती सोपं पडलं असतं नाही का? असो, सावलीतनं जायचं म्हणून तिकडनं चाललेत दोघे जण. आता इकडे महिपतरावांनी त्यांचे शस्त्र अस्त्र सगळे पोलिसांसमोर ठेवलेत. या सीन मध्ये आपण बघतोय शरणागती पत्कारली आहे महिपतने. आता खरंच मालिका संपणार आहे का हो प्रेक्षकांनो? मला जरा डाऊट येतोय, कारण 8 मालिका येणार आहेत नवीन आता स्टार प्रवाहावर. तर बघा, महिपत म्हणत असतो, हे सगळे हत्यार तुम्ही घेऊन जाता, हे हत्यार मला घरात नकोय माझ्या. सचिन म्हणतो, अण्णा असं का करताय तुम्ही? इन्स्पेक्टर साहेबांना तुम्ही का बोलवलंय कळत नाहीये? महिपत म्हणतो, सचिन मला ना माझ्या पापाच्या सगळ्या खुणा मिटवायच्या आहेत. म्हटलं कशाला वाट बघायची, मनात आलं आणि करून टाकलं. आता ते इन्स्पेक्टर म्हणतात, हे सगळं ताब्यात घ्या. त्या कॉन्स्टेबलला सांगतात. त्यावर महिपत म्हणतो, हे ना माझे साथीदार आहेत, यांनी पण ना खूप गुन्हे केलेत. अरे यार त्यात सगळ्यांची वाट लागली आहे. महिपत म्हणतो, यांनी माझ्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये साथ दिली आहे, किडनॅपिंग करणं, कोणाला पळवून आणणं. तुम्ही ना यांना अटक करा आणि यांची जी काही शिक्षा असेल ती त्यांना द्या. ते इन्स्पेक्टर म्हणतात, असं करता येत नाही साहेब, अहो यांना कोणी अटक करायची असेल तर त्यांची कंप्लेंट करायला पाहिजे कोणीतरी. महिपत म्हणतो, मी करतो ना. अहो मी यांचा सगळा चिठ्ठा पोलिसात द्यायला तयार आहे, यांची शिक्षा तुम्ही यांना द्या.
ते मैपतचे साथीदार म्हणजे ते गुंड आता घाबरत म्हणतात, "अहो साहेब आम्हाला कशाला जेलामध्ये देताय? आम्ही काय केलंय?" "नाही ना साहेब, आम्हाला जेलमध्ये नाही जायचं." मैपत त्या साथीदारांना म्हणतो त्याच्या, "अरे ऐका पोरांनो ऐका, जे मी करतोय ते तुमच्या भल्यासाठी करतोय. कळतंय का तुम्हाला? तुम्ही जे काही गुन्हे केलेत ना त्याची शिक्षा भोगा आणि जेलातून आल्यावर चांगलं जीवन जगा. मी तुमची शिफारस करेल. हे बघा काळजी करू नका. जेलामध्ये तुमची खायची प्यायची सोय होईल. काळजी करू नका." सचिन आता विचार करतो हा मैपत सचिन समोरच बसलाय. सचिन विचार करतोय हा मैपत का डोक्यावर पडलाय का? मला वाटलं होतं जेलमधून सुटण्यासाठी हा चांगलं वागतोय. हे सगळं ठीक होतं. पण आता हा स्वतःच्या माणसांनाच अरेस्ट करायला निघालाय. इन्स्पेक्टर म्हणतात, "काय हो मैपत शिखरे, यांना आम्ही अटक करू. पण तुम्ही हे सगळं अचानक का करताय?" मैपत आता त्या इन्स्पेक्टरला म्हणतो, "अचानक नाही हो साहेब. जेलात मी खूप काही शिकलोय हो. म्हणजे कोठडीत अंधार असतो ना, तिथे मला प्रकाश दिसला हो. मनशांतीकडे नेणारा प्रकाश दिसला. आता ना मला आता माझ्या आजूबाजूला किंकाळ्या, गोळ्यांचे आवाज, शस्त्रांचे आवाज नकोय. आता माझ्या आजूबाजूला ना फक्त मला भजनाचे, कीर्तनाचे आवाज ऐकायचेत." आता मैपतकडे सगळे पाहतच राहतात. मैपत म्हणत असतो नमस्कार करून, "देवा तुझ्या या लेकराकडे लक्ष दे रे बाबा." सचिनला तर काही हे कोडं उलगडे ना. सचिन बिचारा फसलाच मैपतच्या टीम मध्ये येऊन असं म्हणायला हरकत नाहीये. आता पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. सायली अर्जुनला एक एक रस्ता दाखवत असते आणि म्हणत असते, "अहो हे बघा इथे खूप झाडं होते बरं का, नारळाचे, जांभळाचे." किती डिटेल माहितीये बघा ना सायलीला प्रेक्षकांनो. ती तन्वी आहे सोडून तिला सगळं माहितीये. बघा ना मंडळी, हे सगळं जरा मजेशीर वाटतंय आज खरंच की. म्हणजे पेरू विकणाऱ्या बाईचा चेहरा 2 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटासाठी पाहिला असेल तिने लहानपणी, तो तिला आठवतोय. पण स्वतःच्या आई वडिलांचा चेहराच ती विसरलीये. बापरे, हे नेमकं कोणता आजारपण आहे कोणास ठाऊक. असो, जरा गमतीशीर वाटतंय म्हणून मजा घेते बरं का. तर बघा आता सायली एका झाडाजवळ येते आणि म्हणते, "अहो इथे ना गणपतीचं जागृत मंदिर होतं बघा." आता तिला ते लहानपणीचे पुन्हा भास होतात. तन्वी इथे उभं राहून गणपतीचे श्लोक म्हणायची, रविराज काका आणि प्रतिमा आत्यासोबत ते तिला दिसतं आणि ती ते सगळं अर्जुनला सांगत असते, की इथे गणपतीचं मंदिर आहे, ते खूप जागृत मंदिर आहे. पण ती जी गणपतीची मूर्ती आहे ना प्रेक्षकांनो, ती अशी मोकळी आहे, झाडाखाली आहे आणि ती पानांमुळे दबली गेली आहे. अर्जुन म्हणत असतो, "अगं इथे कुठे काय आहे?" सायली म्हणते, "आहे इथे गणपतीची मूर्ती." आणि तिने ते सगळे पानं वगैरे होते ना मूर्तीवर, ते सगळे बाजूला केले बरं का. आता ते सगळं ती बाजूला करत असते तेव्हा अर्जुन तिला लगेच रुमाल देतो, तिच्या नाकातोंडात धूळ जाऊ नये म्हणून. त्याची काळजी चालूच आहे बिचाऱ्याची अखंड. सायली म्हणत असते, "तुमचं काय चाललंय?" आता ती जे हे करते ना ते बघायला सगळे आजूबाजूचे लोक तिच्या साईडला थांबलेत बरं का. नेमकं सायली काय करते ते बघतायत. आता तिने ते गणपतीची मूर्ती शोधून काढलीच, ते पानं वगैरे धूळ सगळी बाजूला काढली. अर्जुन आता त्यावेळेला तिची काळजी घेत असतो. मग आजूबाजूला बघणारे लोक म्हणतात, "काय चांगला नवरा भेटला ना या बाईला. बघा ना किती चांगला नवरा भेटलाय. अगं मुली तू नशीबवान आहेस बरं का, असा नवरा कोणाला भेटत नाही." अर्जुन म्हणतो, "बघ बघ ऐकलं का, सगळे तुला किती छान म्हणतायत, तुझ्या नवऱ्याला जगातला बेस्ट नवरा म्हणतायत." सायली म्हणते, "मला मदत करा ना, हे गणपतीची मूर्ती आपण बाजूला करूयात." अर्जुन म्हणतो, "थांब जरा थांब, मी मदत करतो तुला." आता त्या दोघांनी मिळून ती सगळी पानं आणि धूळ बाजूला केली आणि खरंच तिथे एक खाली सुंदर गणपतीची मूर्ती असते. शेंदूर लावलेला आहे त्या मूर्तीला. सायली आता त्या मूर्तीकडे बघतच राहते आणि तिला ते लहानपणचं पुन्हा धुसर आठवायला लागलंय. ती सगळी धूळ वगैरे साफ केल्यानंतर अर्जुन तिला पाणी देतो बॉटलमधलं. ती हात धुते आणि आता गणपतीच्या मूर्तीवर पण असं ते फुलं वगैरे वाहतात. तिथे पूजा करतात आणि आता प्रार्थना म्हणायला लागतात. वक्रतुंड महाकाय, त्यांच्यासोबत बाकीचे लोक पण म्हणतात, नमस्कार करतात आणि खूप छान वाटतं सायलीला. हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो, तुम्हाला माहितीच आहे रिसेंटली मी बरेच देवदर्शन करून आली आहे. देवदर्शन केलं ना प्रेक्षकांनो, एक वेगळीच म्हणजे पॉझिटिव्हिटी यायला लागते आपल्यामध्ये. अर्जुन सायली आता प्रार्थना करतात आणि म्हणतात मोठ्याने, "गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया." आणि त्या आजूबाजूचे लोक म्हणतात, "खरंच आम्हाला माहितीच नव्हतं या गणेश मूर्तीबद्दल, तुम्ही सांगितलं, खरंच खूप चांगलं केलं." सायली अर्जुन आता त्या गणपती बाप्पाची पूजा करून पुढच्या मार्गक्रमणासाठी चाललेत. त्यांना ते वरच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जायचंय ना. सायली अर्जुन आता पुढे पुढे वर निघालेत. इकडे कल्पनाताईचा आणि प्रतापरावांचा सीन दाखवलाय. अर्जुन सायली घरात नसल्यामुळे त्यांना करमत नसतं. प्रतापराव सांगतात, "अगं अर्जुनचा मेसेज आला होता बरं का, सुखरूप पोहोचलेत पोरं मंदिरात." मग या कल्पनाताई म्हणतात, "बरं झालं बाई वेळेत पोहोचले, आता ऊन नाही लागणार सायलीला." विमल म्हणते, "वहिनी सायली वहिनी घरात नाही तर शांतच वाटतंय." त्यात अर्जुन दादाचं चालू असतं घरभर बायको 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 ओरडतच असतात. मग कल्पनाताई म्हणतात, "हो ना बाई खरंय." आता प्रतापराव म्हणतात, "पूर्णाई कुठे गेली, आली नाही अजून?" विमल म्हणते, "मी सांगितलं पूर्णाईला येतातच आहेत त्या."
तेवढ्यात अस्मिताचा आवाज येतो कल्पनाताईंना आणि अस्मिता त्यांना बोलवत असते घरात. म्हणून आता त्या अस्मिताकडे जातात, अस्मिताच्या खोलीमध्ये. प्रतापरावांना कोणाचा तरी फोन येतो म्हणून फोनवर बोलत-बोलत तेही वर निघून जातात. आता हे सगळे कोणीच नाहीयेत हॉलमध्ये. मग आता थोड्या वेळाने पुढच्या सीनमध्ये पूर्णाजी येतात ना, मग आता त्यांना फोन येतो बघा प्रियाचा. आता इथे सायली अर्जुनचा सीन दाखवलाय पुन्हा. अर्जुन म्हणत असतो, "अगं बायको, आपण केव्हाच चालत येतोय. तुला सगळं माहितीये ना इथलं, मग सांग बरं इथे कुठे बसायला जागा आहे का?" सायली म्हणते, "बसायला जागा नाहीये, पण पुढे गेल्यावर ना एक गोळा विकणारा म्हणजे बर्फाचा गोळा विकणारा माणूस आहे बघा आणि त्या पारावर आपण तिथे जाऊन बसूयात." अर्जुन म्हणतो, "तिथे कुठे बर्फाचा गोळा? मला तर काही दिसत नाहीये." सायली म्हणते, "चला तर चला." सायलीला सगळं आठवतंय बरं का. काय बाई, मला नवलच वाटतंय या गोष्टीचं. इकडे पूर्णाजी येतात आता हॉलमध्ये आणि इकडे तिकडे बघतात तर समोर कोणीच नसतं. पूर्णाजी विचार करतात, कुठे गेले बाई सगळे? आता पुन्हा सायली अर्जुनचा सीन दाखवलाय. अर्जुन सायली थोडंसं पुढे येतात तर खरंच अर्जुनला तिथे एक बर्फाचा गोळा विकणारा माणूस दिसतो. अर्जुन म्हणतो, "वाह! खरंच की बायको, अरे इथे आहे की बर्फाचा गोळा विकणारा माणूस. तुला खरंच माहितीये इथलं सगळं." सायली म्हणते, "चला ना, मला बर्फाचा गोळा खायचा आहे." अर्जुन म्हणतो, "गोळा? नाही, 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 अजिबात मिळणार नाही हां गोळा-बिळा." सायली म्हणते, "का?" अर्जुन म्हणतो, "अगं ते हायजिनिक नसतं. ते कसे पाणी वापरतात, कुठलं वापरतात आपल्याला काही माहितीये का?" बायको, बाळाला सर्दी झाली तर? सायली हसायला लागते आणि म्हणते, "अगं बाई, काही काय बोलताय? पोटात कुठे बाळाला सर्दी होते का? काही पण तुमचं." अर्जुन म्हणतो, "ते काही नाही बाबा, आपण काही रिस्क घेणार नाही हं." सायली म्हणते, "मला डोहाळे लागले असं समजा आणि पुरवा बरं ते हट्ट माझे." अर्जुन म्हणतो, "नाही बरं, ते घाणेरडं खायचं नाही असं रस्त्यावरचं." सायली म्हणते, "काय तुम्ही? माझ्या तोंडाला पाणी सुटलंय ना, मला खायचंय म्हणजे खायचंय." "ते काही नाही, मला खायचा आहे तो गोळा म्हणजे खायचा आहे." अर्जुन म्हणतो, "अगं ते बघ तिथे बाजूला लिंबू पाणी, आपण ते पिऊयात. चल, चल, चल." बरं आता हद्द झाली अर्जुनची प्रेक्षकांनो. त्याने त्याच्या जवळचं असलेलं बॉटल त्या बर्फावाल्याला दिलंय, सरबतावाल्याला आणि म्हणतोय, "ए, या बॉटलमधलं पाणी वापर आणि आम्हाला सरबत करून दे." असं आलं मला. आता सायली म्हणते, "काय चाललंय तुमचं?" तो सरबतावाला बघतच राहतो अर्जुनकडे. अर्जुन म्हणतो, "बनवा, बनवा, ह्यांनी बनवा लिंबू सरबत." आणि मग पुन्हा इकडे प्रियाचा सीन घेतलाय. प्रियाने बघा फोन केलाय आता पूर्णाजीला. तिची प्रोसिजर वगैरे सगळी त्यांनी दाखवली तिथे. प्रिया म्हणत असते त्या म्हणजे कॉन्स्टेबलला, "झाली का तुमची सगळी प्रोसिजर? करू का मी फोन?" मग आता ती बाई म्हणते, "हो, हो. तुला कोणत्या नंबरवर फोन करायचा ते सांग आधी. आम्ही इथे नंबर लिहितो." प्रिया म्हणते, "हाच हाच नंबर आहे. हा खालचा नंबर आहे. हा माझ्या सासूबाईंचा आहे. मला त्या नंबरवर बोलायचंय." मग आता ती कॉन्स्टेबल त्या बाईकडे देते ते नंबर आणि फोन. प्रियाची सही वगैरे नंतर घेतात ते. आता ते काय जेलच्या असतील बाबा काही प्रोसिजर, ते काय आपल्याला समजत नाही, पण ते चालू आहे तिथे सगळं. मग ती कॉन्स्टेबल बाई नंबर डायल करत असते. तेव्हा प्रिया मनात विचार करते, बरं झालं सुरुवातीलाच मी अश्विन आणि कल्पीचा नंबर देऊन ठेवला होता. नाहीतर मला ऐन वेळेला कल्पीचा नंबर सापडलाच नसता. अजूनही ही कल्पीच म्हणते बरं का. लागला आता फोन लागला. प्रिया लगेच फोन हातात घेते आणि विचार करत असते, बेल वाजते, "कल्पी, कॉल घे कल्पी. अगं उचल फोन, उचल." असं प्रिया मनाशी बडबडत असते. आता थोडी उत्सुकता ताणण्यासाठी त्यांनी पुढचा सीन घेतलाय सायली अर्जुनचा. अर्जुन आणि सायली आता तिथे सरबत पिताय. आपापल्या घरच्या पाण्याने पितायत बरं का. किती ती स्वच्छता, बापरे! नाही बरोबर आहे तसं अर्जुनचं प्रेक्षकांनो. पण जरा अति झालं ते हे एवढं. बघा आता सायली त्या सरबतवाल्याला विचारते, "दादा, या गाडीवर आधी कोणी वेगळे काका असायचे का?" तो सरबतवाला म्हणतो, "हो, ही गाडी माझे बाबा चालवायचे. ते कोविडच्या काळात गेले. पण त्यानंतर मीच ही गाडी चालवायला सुरुवात केली. पण तुम्ही माझ्या बाबांना कसं काय ओळखता?" सायली म्हणते, "नाही, नाही, मी ओळखत नाही. पण अर्जुन म्हणतो, "मग असं का विचारतेस याला? म्हणजे सगळ्या व्हिडिओमध्ये इंटरनेटवर या गोष्टी नसतील ना? तुला कसं काय कळतंय हे सगळं सायली?" "अच्छा, आता माझ्या लक्षात आलं. मारला अंदाज अर्जुनने." म्हणतोय कसा, मम्माने सांगितलं ना तुला हे सगळं म्हणून तुला सगळं माहितीये. माझी मस्करी करतेस ना?" अर्जुन म्हणतो, "मग तू इथे आली आहेस ना आधी? खरं सांग मला. माझी मुद्दाम गंमत करतेस ना?" सायली म्हणते, "नाही हो, मी कसं सांगू तुम्हाला मी इथे आली नाहीये." आणि मग पुढचं वाक्य मनात बोलते, "खरंच मी कसं सांगू तुम्हाला? मी इथे नाही आलीये. तरी मला हे सगळं का ओळखीचं वाटतंय कळत नाहीये." अर्जुन म्हणत असतो, बरं एक काम कर, 2 लिंबू पाणी दे बरं का 2, आणि मी जे पाणी दिले त्यातच बनव बरं का सरबत." सायली म्हणते, "काय तुम्ही असं करता? असं कोणी स्वतःचं पाणी देतं का?" अर्जुन म्हणतो, "मी करतो ना असं. तुला हवंय ना लिंबू पाणी, पण आपल्या घरच्या पाण्यानेच मिळणार तुला ते." सायली वैतागली. अर्जुन त्या माणसाला लिंबू आणि चाकू दोन्ही धुवायला सांगतो. इकडे पूर्णाजी आता कल्पनाताईंचा फोन वाजलेला बघतात आणि आवाज देतात, "अगं कल्पना, तुझा फोन आहे." मग पूर्णाजी अशा मोठ्याने ओरडतात. मग कल्पनाताई म्हणतात, "कोणाचा फोन आहे पूर्णाई?" पूर्णाजी म्हणतात, "अगं माहित नाही, अननोन नंबर आहे." कल्पनाताई म्हणतात, "उचलाल का जरा? मी अस्मिताच्या बाळाला घेतलेलं आहे."
मग पूर्णाजी तो फोन रिसीव्ह करतात आणि इकडनं प्रिया विचार करते, अरे म्हातारीनं उचलला फोन, अरे वा देव तर माझ्या बाजूने दिसतोय, आता ही कल्पीच्या आधी विरघळेल. आता पूर्णाजी हॅलो हॅलो म्हणत असतात. लगेच ही म्हणते, पूर्णाजी मी प्रिया बोलते, अगं तुझी तन्वी. आता असं म्हणल्यावर ते तिचं वाक्य घुमताना ऐकवलं बरं का आपल्याला. पूर्णाजी एकदम शॉक्ड होतात आणि म्हणतात, तन्वी. मग प्रिया म्हणते, पूर्णाजी पूर्णाजी प्लीज 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 फोन ठेवू नकोस, माझं ऐकून घे. अगं अगं मला मान्य आहे मी तन्वी असल्याचं नाटक केलं, तुमची फसवणूक केली. हे बघ ग पूर्णाजी, अगं मला जी मिळायची ती शिक्षा मिळाली आहे ग. हे बघ ऐक ना, तू फोन नको कट करूस हा. मला सायलीने लाथा मारून बाहेर काढलं ना, तेव्हा मी माझा मोठा धडा शिकले ग पूर्णाजी. पण प्लीज प्लीज मला आणखीन शिक्षा नकोय पूर्णाजी, प्लीज ऐक ना पूर्णाजी. हॅलो हॅलो ऐकतेस ना. इकडे पूर्णाजीला आता चक्कर यायला लागतात बरं का. लगेच पूर्णाजी डोक्याला हात लावतात. प्रिया म्हणत असते, हॅलो हॅलो ऐकतेस ना पूर्णाजी माझं, हॅलो. पण पूर्णाजी आता तिथे बेशुद्ध पडल्या. आता ही पुढचं जे वाक्य बोलते ना, मी गरोदर आहे, ते काही पूर्णाजीने ऐकलं नाही बरं का मंडळी. त्या आधीच पूर्णाजी बेशुद्ध पडलेल्या असतात. प्रिया म्हणत असते, हॅलो पूर्णाजी मी गरोदर आहे, मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे, तू पणजी होणार आहेस पूर्णाजी. ऐक न ग पूर्णाजी, तुझ्या नाच सुनेला इथून घेऊन जा ग. ऐक ना, अगं अगं तुझं अर्जुनला सांगितलंस ना तर तो मला जामिनावर नक्की सोडवेल. पूर्णाजी तू सांगशील ना त्याला. पण प्रियाचे हे वाक्य काही पूर्णाजीने ऐकलेलं नाहीये. पूर्णाजी आधीच बेशुद्ध झाल्यात आणि तो फोन खाली पडलेला आहे. प्रिया इकडनं म्हणत असते, हॅलो ऐकतेस ना पूर्णाजी, काढशील ना मला बाहेर इथून, हॅलो हॅलो सांगशील ना तू पूर्णाजी, सगळ्यांना सोडवशील ना मला. तेवढ्यात आता ती कॉन्स्टेबल येते आणि तिला प्रियाला खुणवत असते की तुझा टाइम झालेला आहे. प्रिया तिला खुणवत असते, थांब ना जरा 2 मिनिटं, असं आपण बोलता बोलता म्हणतो ना थांब ना तसं ती करत असते. पण आता ती कॉन्स्टेबल तिच्या हातातनं फोन हिसकवते आणि तो फोन खाली ठेवून देते आणि तिला म्हणते, झाला ना तुझा टाइम पूर्ण, 3 मिनिटं दिले होते तुला, 3 मिनिटं पूर्ण झालेत. प्रिया विचार करते, अरे यार ऐकलं की नाही म्हातारीने कोणास ठाऊक, आता मला सोडवायला येईल नाही ही म्हातारी. प्रिया आता विचारच करत बसली आहे. पण आता ती काहीतरी मोठा तमाशा करणार आहे बरं का प्रेक्षकांनो. कारण तिला कळलेलं आहे की तिचं बोलणं काही सुभेदारांच्या कानापर्यंत पोहोचलेलं नाहीये. त्यामुळे तिला काहीतरी मोठा धमाका करायचा आहे. हा सीन त्यांनी पुढच्या प्रोमोत घेतलाय. आता इथे प्रतापराव खाली येतात फोनवर बोलत बोलत आणि कल्पनाताई पण येतात इकडे आणि सगळेजण बघतात तर काय, पूर्णाची समोर बेशुद्ध झालेल्या. आणि आता सगळ्यांना टेन्शन आलंय. आता तो फोन आल्यामुळे बेशुद्ध झाल्या का कशामुळे बेशुद्ध झाल्या हे काही अजून सुभेदारांना कळलेलं नाहीये. नेहमीप्रमाणे आपले सुभेदार जरा शेवटी उशिरा कळतं ना त्यांना. तसं काहीतरी झालंय. आता मंदिर अतिशय अप्रतिम दाखवलंय. आता शेवटची सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. सायली आणि अर्जुन फायनली मंदिरामध्ये पोहोचलेत. सायलीनं पूजेचं ताट दिलंय पुजाऱ्यांकडे आणि हे दोघेही एकमेकांसाठी मनात प्रार्थना करतात. बहुतेक तरी ज्योतिबाचीच मूर्ती आहे प्रेक्षकांनो ही. अर्जुन आता मनात विचार करत असतो, देवा तू एवढं मोठं सुख दिलंयस मला, मी बाबा होणार आहे, आता माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या बाळाची आणि बायकोची काळजी घे देवा. सायली पण मनात प्रार्थना करते की देवा माझ्या दोन्ही कुटुंबांना सगळ्यांना सुखी ठेव आणि माझ्या पूर्णाजीला लवकर बरं कर. अश्विन अस्मिताताईंच्या आयुष्यातली संकट दूर कर, असं ती प्रार्थना करत असते मनातल्या मनात. आता तेवढ्यात अर्जुनला कोणाचा तरी फोन आला म्हणून तो बाहेर गेलाय. सायली आता एकटीच मंदिरात असते आणि तिला पुन्हा ते भास व्हायला लागतात. आता तिला अगदी स्पष्टपणे छोटी तन्वी दिसते बरं का तिच्या समोर. लहानपणी तन्वी या मंदिरात यायची ना, आता ते सगळं चित्र तिला तिच्या समोर दिसतंय. दुसरपणे पण तरी दिसतंय. ती तन्वी रविराज आणि प्रतिमा आत्यासोबत यायची, देवाचं दर्शन घ्यायची, ते सगळं त्यांनी सीन इथे दाखवलाय. आज तुम्ही टीव्हीवर नक्की बघा. सायली आता डोळे उघडून बघते तर काय, इकडे तिकडे तिला काहीच दिसत नसतं. ते भास तिला व्हायला लागतात आणि तेवढ्यात तिला प्रतिमा आत्याचाच फोन येतो. सायली म्हणते, हॅलो बोला प्रतिमा आत्या. ती बाहेर जाऊन बोलते आता आणि म्हणते, काय म्हणताय प्रतिमा आत्या. सायली म्हणते, अगं ए सायली, तुला त्या गर्भसंस्काराच्या पुस्तकाबद्दल सांगितलं होतं ना, अगं ते मी तुला द्यायला येऊ का, तू आहेस का घरी. सायली म्हणते, नाही आत्या, आम्ही कुलदैवतेच्या दर्शनाला आलोय, सकाळीच निघालो होतो. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं बाई बरं झालं बाई, कल्पनाला सुचलं, छान आहे ग ते मंदिर, तन्वी लहान असताना आम्ही नेहमी तिथे जायचो. सायली म्हणते, काय तन्वी लहान असताना तुम्ही इथे यायचात. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं खूप वेळेला तन्वी हट्टच करायची, नेहमी तिथे जायचं म्हणजे तन्वीसाठी पिकनिकच असायची. अगं एवढी एक्सायटेड असायची आमची तन्वी, फुलवाले, चपलावाले, कुल्फीवाले सगळे तिच्या ओळखीचे झाले होते बघ. सायली म्हणते, अच्छा म्हणजे हे तन्वीच्या आवडीचं देऊळ आहे का. प्रतिमा आत्या म्हणतात, हो अगं, पण सायली आता लवकर दर्शन घ्या आणि ऊन लागू देऊ नकोस बरं का बाई, पायऱ्या वगैरे सांभाळ, काळजी घे स्वतःची. चल ठेवते बेटा फोन. असं म्हणून प्रतिमा आत्याने फोन ठेवलाय आणि सायलीचे विचारचक्र आता चालू झालेत की हे सगळं खऱ्या तन्वीला माहिती आहे, म्हणजे इथे खरी तन्वी येऊन जायची, असे बरेच विचार तिच्या मनात घोळतात.
आता ती मंदिरात जाते आणि पुन्हा देवाला प्रार्थना करायला लागते. मनातल्या मनात विचार करते, देवा मला असं का होतंय? मी पूर्णाजीसाठी तन्वी असल्याचं नाटक करते आणि हे सगळं मला का दिसतंय? नेमकी तन्वीला आवडणाऱ्या देवळातच मी कशी काय आले? मला दिसणारी पाठमोरी मुलगी खरंच तन्वी असेल का? मग ती मलाच का दिसते? या सगळ्या गोष्टींचा माझ्याशी काय संबंध? जोपर्यंत मला या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत नाही, तोपर्यंत मी ह्यांना आणि घरच्यांना कसं सांगू? देवा, तूच मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. मला दिशा दाखव देवा, मला कुठला तरी संकेत दे. सायली असं मनातल्या मनात प्रार्थना करत असते देवाला आणि तेवढ्यात तिथे एक सिद्ध माणूस येतो, कोणीतरी एक सिद्ध पुरुष येतात आणि त्यांच्या पण डोक्याला असं भंडारा वगैरे बरं का. सगळे तिथे आलेले भाविक त्यांना नमस्कार करायला लागतात आणि ते एकदम सायलीकडे बघतात आणि सायली वळून त्यांच्याकडे बघते. जणू काही काहीतरी एक अलौकिक असं साक्षात्कार तिला झाल्यासारखं त्यांनी दाखवलंय. छान वाटलंय हा सीन पाहताना. आता ते समोर येतात बरं का सायलीच्या. सायली त्यांच्याकडे खूप वेळ बघत असते आणि ते सायलीकडे. सायली आता त्यांना काही विचारणार, तेवढ्यात ते म्हणतात, मुली, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधतेस ना बेटा तू? मिळणार. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला लवकरच मिळणार. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला शोधायची आहे. लहानपणीपासून तू आतापर्यंत काय काय कमवलंयस? खूप पुण्य कमवलं. पोरी, सत्याच्या शोधात तुझं सुख तुला बरोबर सापडेल. देव तुझं भलं करो. असं म्हणून ते म्हणतात, येळकोट येळकोट, जय मल्हार. आणि सायलीला तिथे असलेल्या नारळाचा प्रसाद हातात ठेवतात आणि मग काय, ढंगचिक 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 म्युझिक वाजतं आणि मग अर्जुन तिथे येतो बरं का. बिचारा दोन्ही दोन्ही पिशव्या घेऊन वैतागलेला नाहीये, कमालच आहे त्याची. आणि तो आता देवाला नमस्कार करायला लागतो आणि सायली मात्र विचारात पडते की हे सगळं होतंय ते काय होतंय माझ्यासोबत. आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. मंडळी, आजचा एपिसोड मी तुम्हाला जरा फास्ट सांगितला बरं का, कारण प्रचंड मोठा एपिसोड होता आजचा. आता बघा, सायलीला तो म्हणत असतो, अर्जुन, झालं ना तुझं बायको दर्शन व्यवस्थित? आता ना आपण निघूयात घरी जायला. सायली मात्र सारखी देवाच्या मूर्तीकडे बघत असते. आता अर्जुनला टेन्शन आलं, हिला काय झालं? तो तिच्याकडे बघतो आणि जरा टेन्शन मध्येच येतो. सायली आता खूप अशी भांबावलेली दिसते बरं का मंडळी. आणि हा एपिसोड इथे संपून जातो. आता उद्याचा प्रोमो बघा. सायली आणि अर्जुन आता घरी जायला निघालेले असतात. गाडीमध्ये अर्जुन विचारतो, बायको, मला खरं खरं सांग, तू मला खरं सांग प्लीज, तुला मम्माने या मंदिराबद्दल सगळं डिटेल सांगितलं होतं ना? सायली मनात विचार करते, माझं मलाच कळत नाहीये हे सगळं काय चाललंय. आता प्रियाला ती कॉन्स्टेबल ओरडून म्हणत असते, काय ग, सारखी आपली घरी सांगायचं, तुझे घरचे एकदा तरी फिरकले का? त्यांना तुझं पोर नकोच असणार आहे. प्रिया आता विचार करते, नाही आता खूप झालं, मला आता असं काहीतरी करावं लागणार आहे की सगळे सुभेदार इथे धावत येतील. इकडे पूर्णाजी बेशुद्ध झाल्यामुळे सगळे पूर्णाजीच्या भोवती आहेत आणि सायली विचारते, पूर्णाजी काय होते, तुम्हाला त्रास होतोय का? मग लगेच पूर्णाजी म्हणतात, माझी तन्वी कुठे आहे? मग त्या डॉक्टर पण आल्यात. त्या म्हणतात, ही काय तुमची लाडकी तन्वी समोरच आहे ना तुमच्या? पूर्णाजी म्हणतात, लाडकी तर आहे, पण ही माझी तन्वी नाही. ही तर म्हणजे या पूर्णाजीची आता पुन्हा स्मृती परत आली की काय? आता नेमकं त्या कुठल्या घटना विसरल्यात हे आपल्याला उद्याच्या भागातच कळणार आहे. म्हणून मग अशी म्हटलं प्रेक्षकांना, पूर्णाजी असं म्हणतात, कैसा लगा मेरा मजाक. असो, चला तर मग आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.